नमस्कार मित्रांनो, हे बघा गाडी चालवताना पहिले तुम्हाला सीट बेल्ट लावायचा आहे, नंतर हँडब्रेक. जेव्हा तुम्ही गाडी चालू करणार त्यावेळेस तुम्हाला हँडब्रेक काढायचा. तर आता भाऊंना गाडी शिकवली आपण ड्रायव्हिंग स्कूलला, लायसन त्यांना प्राप्त झालं आहे आणि ते आता आपल्याला गाडी चालवून दाखवणार आहेत. तर हे बघा, आता गाडी चालू करा बरं तुषार दादा. त्यांनी सीट बेल्ट लावून घेतला आहे, आता ते गाडी चालू करतील. आता नाही अजून नाही काढायचा हँडब्रेक. हँडब्रेक वर करा, फर्स्ट गिअर टाका आता पहिले. हां, आता गिअर टाकला, आता हँडब्रेक काढायचा आहे. बरोबर. आता गाडीचा फर्स्ट गिअर टाकला आहे, आता ते आपल्याला गाडी चालवून दाखवणार आहेत. म्हणजे लायसन प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला तुमची गाडी चालवायची आहे. जोपर्यंत तुम्हाला लायसन मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला गाडी चालवायची नाही आहे. तर हे बघा, फर्स्ट गिअर होता, आता सेकंड गिअर टाकला आहे त्यांनी. आता जसं काही स्पीड वाढत जाईन तसा ते थर्ड गिअर टाकतील. तर आता हे बघा, ह्या ठिकाणी त्यांनी थर्ड गिअर टाकला आहे तुषार दादांनी. तर स्पीडनुसार गिअर टाकायचे असता. ही टाटाची अल्ट्रॉज गाडी आहे, पेट्रोल गाडी आहे. तर हिला तुम्ही प्रत्येक गिअरला 10 ने मल्टिप्लाय करायचे आहे. म्हणजे फर्स्ट गिअर असेल तर 10, सेकंड गिअर असेल तर 20. तर जो गिअर तुम्हाला टाकायचा आहे त्या गिअरच्या स्पीडला तुम्ही 10 ने गुणायचे आहे आणि तो स्पीडवर तो गिअर शिफ्ट करायचा आहे, अप शिफ्ट करायचा आहे. डाऊन शिफ्टला पण ते जसा स्पीड कमी होणार त्या स्पीडचा गिअर तुम्हाला टाकायचा आहे. फक्त जर डिझेल गाडी असली तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडं स्पीड लिमिट वाढणार आहे. तर हे बघा, इथं टर्न होता, तो हॉर्न दिला आहे त्यांनी. आता ज्यावेळेस स्पीड आता बघा, हा वाढवा थोडा स्पीड, अजून आता 40चा स्पीड जेव्हा होईन त्यावेळेस चौथा गिअर टाकायचा आहे. तर ठीक आहे, काही अडचण नाही. हां, आता वाढवा अजून स्पीड. आता अजून वाढवा. आता 5वा गिअर टाका. म्हणजे 50चा स्पीड झाला, आता 5वा गिअर राईट साईड. बरोबर. बघा स्पीड काय आहे, 50, 51. आता पुन्हा आपण स्पीड कमी करून घेणार आहेत. कमी करा अजून स्पीड. आता आपल्याला 5व्या गिअरमधून चौथा गिअर टाकताना अडचणी येतात. तर तुषार दादा आपल्याला 5व्या गिअरमधून चौथा गिअर टाकून दाखवतील. तर हे बघा, त्यांनी न्यूट्रलमध्ये आणून सरळ मागे ओढून घेतलं आहे गिअर लिव्हर. आता पुढे टर्न आहे तर थोडा स्पीड कमी करतील ते आणि हॉर्न देतील. टर्नवर कधी तुम्हाला हॉर्न द्यायचा आहे. हां, आता परत ते थर्ड गिअर टाकून देतील इथं टर्नवर. हे बघा, म्हणजे कुठलाही टर्न असला तर तुम्हाला स्पीड कमी करायचे आहेत आणि गिअरसुद्धा कमी करून घ्यायचे. तर हे बघा, त्यांनी आपल्याला 1 ते 5 गिअर अप शिफ्ट करून दाखवले. आता ते डाऊन शिफ्ट करून दाखवत आहेत. तर आता अजून स्पीड कमी करा आणि एक गिअर कमी करत राहा. आता बघा, आता त्यांनी सेकंड गिअर टाकला, न्यूट्रलमध्ये येऊन लेफ्ट साईड प्रेस करून मागे. बरोबर. आता अजून स्पीड कमी करून ते जेव्हा स्पीड कमी होईल एकदम, म्हणजे 10च्या आसपास, त्यावेळेस ते फर्स्ट गिअर टाकून देते. हे बघा, आता लेफ्ट साईड इंडिकेटर द्या आणि साईडला लावा गाडी. हे बघा, म्हणजे साईडला जो उभे येतं आपण. तर अशा प्रकारे त्यांनी 1 महिना ड्रायव्हिंग क्लास केला. पहिले लर्निंग लायसन प्राप्त केला RTO डिपार्टमेंटकडून आणि लायसन प्राप्त झाल्यावरच ते आपल्या घरगुती गाडीवर ड्रायव्हिंग करताय. म्हणजे तुम्हाला सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलला गाडी शिकायची आणि RTO मार्फत लायसन प्राप्त करून घ्यायचे. धन्यवाद.